लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफ आता काऊ कॉर्नर रिजन मध्ये ठेवलं जातोय. लल्ला वास्कर आणि समीर आवास्कर 18 बॉल 31 धावा 31 रिक्वायर्ड असणार आहेत. 10.33 चा आस्किंग रेट. या आस्किंग रेट न धावा बनवायच्या प्रथम षटकात. प्रारंभिक षटक कौस्तुभ म्हात्रे वेगाचा बादशाह वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. मागच्या षटकात फक्त 1 धाव खर्च केली होती. दादर संघाच्या अगेन्स्ट 5 डॉट बॉल पाहायला मिळाले होते. तोच कौस्तुभ म्हात्रे सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपण पाहतोय. 18 बॉल 31 गेम ऑन. दुसरं सत्र आपण पाहतोय. वनेट स्पोर्ट्स पेन कोळीवाडा की तुकाराम स्फूर्ती निगडे. पहिला बॉल ओव्हर द विकेट. 10 मिनिटात 2 षटकं कंप्लीट करायची आहेत टीम निगडे. याकडे देखील लक्ष आपण ठेवायचं आहे. कौस्तुभ बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पहिला बॉल येतोय कौस्तुभांचा. समोर आहेत लल्ला वास्कर. पहिलाच बॉल बॅटची लिडिंग एज लागली. वाटलं होतं की विनीत नाईक या कॅच साठी जातील परंतु तसं पाहायला मिळालं नाही. निकेश मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह पाहायला मिळाले. विनीत नाईक यांनी कुठेतरी वाटलं की घेऊ की नको हा विचार करता करता बॉल त्यांच्या वरून पास झाला परंतु निकेश ऐन मोक्याच्या क्षणी डाऊन दी बॉल पाहायला मिळाले आणि हा झेल पाहायला मिळाला. अन्यथा 4 धावा खर्च कराव्या लागल्या असा तुकाराम स्फूर्ती निगडे या संघाला. वेलफील्ड निकेश. लल्ला वास्कर विस्फोटक असा लल्ला वास्कर यांना मैदानाच्या बाहेर पाठवताना कौस्तुभ म्हात्रे यांना पाहायला मिळालं. देवांश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवांश आलेत. गोलंदाजी करत असताना 13 धावा एक्सपेन्सिव्ह राहिले होते परंतु कौस्तुभ म्हात्रे वेगावरती स्वार होत. आपलं जे अस्त्र आहे भन्नाट वेग अचूक टप्पा आणि अचूक नियंत्रण गोलंदाजी आपण पाहतोय कौस्तुभ म्हात्रे यांची. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर साठी आता डीप मिड विकेट मध्ये रूपमेना पाठवलं जातोय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये अनिकेत यांना आपण पाहतोय. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव. देवांश यांच्यासाठी अलग फील्ड सेट करणं गरजेचं असणार आहे आणि ती सेटिंग करत असताना निगडे टीम सध्याच्या घडीला. पुढचा बॉल कौस्तुभ ओव्हर द विकेट. जागा बनवत असताना लॉफ्ट केला बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल योगेश म्हात्रे. आणखी एक विकेट. मोठी विकेट पुन्हा एकदा जाळ्यात अडकली जातीये. देवांश देखील मैदानाच्या बाहेर गोल्डन डकचा शिकार होत शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. कौस्तुभ म्हात्रे यांची वेगवान गोलंदाजी. जशा धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात एक फायटिंग टोटल लागली आणि कौस्तुभ म्हात्रे यांचा पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढलेला दिसतो आणि त्याच विश्वासानं आज या मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग फ्रेंडली विकेट पाटा विकेट आणि या विकेटचा पुरेपूर फायदा उठलत असताना भन्नाट वेगानं ही गोलंदाजी करत असताना जणू काही आगीचे गोले समोरील फलंदाजांसाठी फेकतोय की काय अशा पद्धतीची ही गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची संधी कोणत्याही प्रकारचा रूम मात्र कौस्तुभ म्हात्रे यांच्या माध्यमातून फलंदाजांना पाहायला मिळत नाहीये. जाणता राजा दादर संघाच्या विरुद्ध खेळत असताना देखील अशाच प्रकारची भन्नाट गोलंदाजी करत असताना फक्त 1 धाव खर्च केली होती. 5 डॉट बॉल टाकले होते आणि आता या मॅच मध्ये ओमकार साकोस्कर दाखल झालाय इन ॲट नंबर 4. ओमकार साकोस्कर राईट हँडेड बॅटर आहे. फिल्डिंग मध्ये थोडा पुन्हा एकदा बदलाव. आता काऊ कॉर्नर मिड विकेटला जातोय. पुढचा बॉल बॉल नंबर 3 कौस्तुभ म्हात्रे. स्लॅश केलाय. डाऊन दी बॉल. स्मिथ नाईक आहेत. आणखी एका विकेटचं पतन. आजच्या दिवसातील ही दुसरी विकेट हॅट्रिक पाहतोय कौस्तुभ म्हात्रे यांच्या नावावरती.
काही बॉलिंग पाहायला मिळते, जणू काही फलंदाजांचा कर्दन काल असा गोलंदाज गोलंदाजी टाकतोय. गोलंदाजी करत असताना बॉल नाही, जणू काही आगीचे गोले फेकले जात आहेत आणि ग्रास थोडा असल्या कारणाने आणखी ऍडव्हान्टेज या विकेटचा जर पाहायला गेला तर कौस्तुभ म्हात्रे यांना मिळताना दिसतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना हे 3 झेल देखील पाहिला. पहिल्यांदा निकेशचा झेल पाहिला, तदनंतर झेल घेत असताना योगेश म्हात्रे बॉल खाली पाहायला मिळाले आणि आता स्मिथ नाईक बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. नेक्स्ट बॅटर आशिष, विकेट नंबर 4, चेंडू क्रमांक 4, 31 धावांचं उद्दिष्ट. आणखी एक लीडिंग एज आणि यष्टांच्या मागे आता विनीत नाईक, मेकिंग नो मिस्टेक, 4 इन अ रो. कालच्या दिवसाची पुनरावृत्ती केली जाईल का? पहिल्या दिवसात जे हनुमान खारपाले, ज्या रसिक प्रेक्षकांनी पहिल्या दिवसाचे सामने पाहिले नसतील त्यांच्या माहितीसाठी या मैदानावरती एक इतिहास घडला गेला. जे हनुमान खारपाले संघासाठी गोलंदाजी करत असताना गोलंदाज होता हेमंत गायकर. लागोपाठचे 5 बॉल आणि 5 विकेट आपल्या नावावरती करण्याचा एक कारनामा केला आणि शेवटचा डॉट बॉल टाकत 5 विकेट मेडल षटक हाताळलं होतं. आणि आतापर्यंत या इनिंग मध्ये जर पाहायला गेला तर कौस्तुभ म्हात्रे आपला ड्रीम स्पेल हातलत असताना लागोपाठचे 4 बॉल आणि 4 विकेट. कालच्या पहिल्या दिवसाच्या हेमंत गायकर यांच्या विक्रमाची बराबरी केली जाईल का? आता हा प्रश्न सर्व रसिक प्रेक्षकांना देखील पडला असेल आणि अशातच नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना पाहतोय. अलंकार आलेत न्यू बॅटर. 4 बॉल 4 विकेट, पॉवर प्लेचं षटक. काय गोलंदाजी पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता, 5 बॉल डॉट आलेत, 4 विकेट मैदानाच्या बाहेर. परंतु धावांचं खातं, धावांचा रकाना अद्याप देखील खाली आहे टीम पेन कोलीवाडा संघाचा. समीर आवासकर सांगतायत की हा बॉल आपल्याला खेळून काढायचा आहे. कौस्तुभचं षटक आहे, पुढच्या षटकात आपण आपल्या संघासाठी धावा जमा करू शकतोय. शेवटचा बॉल, भन्नाट वेग. मित्रांनो जर